Good morning student. In today's lecture we start the next module of business economics part 2. The chapter number is 8. Chapter name is money supply. In this chapter we learn about the introduction of money supply, then the constituents of money supply, determinants of money supply and factor influencing the velocity of the circulations of the money. So we start with first introduction. Money is one of the greatest invention of mankind. Every branch of knowledge has its own invention. In economics, the most important invention is money. Money is defined in terms of its functions. It acts as a medium of exchange, measure of values, store of values, and standard of deferred payment. It is rightly defined as money is what money does. All economic activities of every economy revolve around the money. In fact, it is impossible to imagine any economic activity without the use of money. It plays such a crucial role today that the modern economy is called a money economy. ठिकाणी आपल्याला सांगितले की प्रत्येक ब्रँच ऑफ नॉलेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेन्शन हे ठिकाणी आपल्याला केलेले दिसून येतात. त्याच पद्धतीने इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून सगळ्यात मोठं इन्व्हेन्शन केलं आहे ते म्हणजे सगळ्यात आणि इम्पॉर्टंट इन्व्हेन्शन केलं आहे ते म्हणजेच मनी, म्हणजेच पैशाचं इन्व्हेन्शन किंवा पैशाचा शोध हा इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून सगळ्यात मोठा शोध आपल्याला ठिकाणी लावलेला दिसून येतो. त्याचबरोबर पैसा जो आहे तो वेगवेगळ्या फंक्शन्सवरून त्या ठिकाणी आपल्याला डिफाईन केलेला दिसून येतो. त्याचबरोबर पैसा जो आहे तो वेगवेगळ्या कामासाठी देखील आपल्याला यूज केलेला दिसून येतो. मग त्या ठिकाणी मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणजेच एक्सचेंजचं मीडियम म्हणून त्या ठिकाणी पैशाचा यूज केला जातो. त्याचबरोबर मेजर ऑफ व्हॅल्यूज म्हणजेच व्हॅल्यूच्या मेजरमेंटसाठी आपल्याला पैशाचा यूज केला जातो. स्टोअर ऑफ व्हॅल्यूज म्हणजेच व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी पैशाचा उपयोग केला जातो. त्याचबरोबर स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट म्हणजेच वेगळ्या प्रकारची पेमेंट त्या ठिकाणी स्टँडर्डाईज करण्यासाठी देखील आपल्याला पैशाचा उपयोग झालेला दिसून येतो. आणि पूर्ण वर्ल्डमध्ये जर बघितलं तर प्रत्येक इकॉनॉमी ही त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ही पैशाभोवती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. म्हणजे प्रत्येक कंट्रीमधील प्रत्येक इकॉनॉमी किंवा प्रत्येक इकॉनॉमिक जे ट्रान्झॅक्शन जे आहे ते आपल्या ठिकाणी पैशावरती ठिकाणी डिपेंड असलेलं दिसून येतं. म्हणजेच इनफॅक्ट जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या पैशाव्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी इमॅजिनच करू शकत नाही. त्यामुळे मनी हा प्रत्येक इकॉनॉमीमध्ये एक क्रुशियल रोल प्ले करताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळेच मॉडर्न इकॉनॉमीला त्या ठिकाणी मनी इकॉनॉमी असं म्हटलं जातं. द टर्म सप्लाय ऑफ मनी रेफर्स टू द टोटल अमाउंट ऑफ मनी इन सर्क्युलेशन ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम. इट इज द टोटल स्टॉक ऑफ मनी हेल्ड बाय द पब्लिक. द टर्म पब्लिक refers to the individual, business firm and the government. Supply of money refers to that stock of money with the public which is in circulation. It implies that money is disposable from only is considered under the money supply. That stock of money which is kept as a reserve by the banking system and the government is not included in the money supply. Thus, supply of money can be defined as the total amount of money in circulation in the economy at the given point of time. या ठिकाणी आपल्याला सप्लाय ऑफ मनी म्हणजेच काय ते दिलं आहे. तर सप्लाय ऑफ मनी म्हणजेच काय तर एका पर्टिक्युलर टाईम पिरियडमध्ये मार्केटमध्ये किती प्रमाणात अमाऊंट ही सर्क्युलेशनमध्ये आहे किंवा किती मनी हा ठिकाणी टोटल अमाऊंट ऑफ मनी हा सर्क्युलेशनमध्ये आहे त्याला ठिकाणी सप्लाय ऑफ मनी असं म्हटलं जातं. मग यामध्ये पब्लिककडून होल्ड केलेला किंवा पब्लिककडे स्टॉक केलेला टोटल मनी जो आहे तो ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट केलेला दिसून येतो. मग पब्लिक म्हणजेच कोण तर इंडिव्हिज्युअल व्यक्ती असतील, बिझनेस असेल, बिझनेस फर्म असेल, गव्हर्नमेंट असेल यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा हा ठिकाणी आपल्याला स्टॉक केलेला दिसून येतो. तर सप्लाय ऑफ मनी कॅल्क्युलेट करत असताना हा जो काही मनी स्टॉक केलेला असतो पब्लिककडे तो सर्क्युलेशनमध्ये किती प्रमाणात आहे यात देखील त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट केलेला दिसून येतो. परंतु मनी सप्लाय कॅल्क्युलेट करत असताना बँकिंग सेक्टरच्या माध्यमातून असेल किंवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल जो काही पैसा त्या ठिकाणी रिझर्व केला जातो तो या ठिकाणी मनी सप्लायमध्ये कॅल्क्युलेट केलेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की मनी सप्लाय म्हणजेच काय तर त्या ठिकाणी एका ठराविक टाईम पिरियडमध्ये एखाद्या इकॉनॉमीमध्ये किती प्रमाणात पैसा हा ठिकाणी सर्क्युलेशनमध्ये आहे तो स्टॉक केलेला नाही किंवा तो रिझर्व केलेला नाही तो पूर्णपणे आपल्या सर्क्युलेशनमध्ये दिसतोय त्यालाच ठिकाणी आपण त्या टोटल अमाऊंटला ठिकाणी मनी सर्क्युलेशन किंवा सप्लाय ऑफ मनी असं म्हटलं जातं. मनी सप्लाय इज व्ह्यूड इन टू वे, नेमली द स्टॉक अँड फ्लो व्हेरिएबल. व्हेन अ मनी सप्लाय इज मेजर ॲट अ पॉईंट ऑफ टाईम it is stock concept and when it is measured over the period of time is a term as a flow concept. तर मनी सप्लाय जो आहे तो दोन वेच्या माध्यमातून आपल्याला व्ह्यू केलेला दिसून येतो. म्हणजे स्टॉक आणि फ्लो व्हेरिएबल या दोन माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मनी सप्लाय हा ठिकाणी व्ह्यू केलेला दिसून येतो. तर स्टॉक कॉन्सेप्ट ही कधी यूज केली जाते तर ज्या वेळेला मनी सप्लाय हा ठिकाणी ॲट अ पॉईंट ऑफ टाईम त्या ठिकाणी मेजर केला जातो त्यावेळेला स्टॉक कॉन्सेप्ट ही यूज केली जाते. आणि ज्या वेळेला मनी सप्लाय हा ठिकाणी
ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो, त्यावेळेला फ्लो कॉन्सेप्ट ही ठिकाणी आपल्याला यूज केलेली दिसून येते. अशा पद्धतीने मनी सप्लाय हा ठिकाणी आपल्याला व्ह्यू केलेला दिसून येतो. तर या ठिकाणी आपल्याला कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मनी सप्लाय या ठिकाणी दिलेले आहेत. म्हणजेच मनी सप्लायमध्ये कोणकोणत्या प्रकारचे घटक त्या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात ते या ठिकाणी आपल्याला दिले. तर ते कोणकोणते घटक आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. The total amount of money in circulation during the given period of time is termed as money supply. There are various approaches regarding to the concept of money supply. What items should be considered under the money supply? Two approaches, namely traditional approach and modern approach, are very important. They can be analyzed as follows. या ठिकाणी आपल्याला सांगितलं की गिवन पिरियड ऑफ टाईममध्ये किती प्रमाणात मनी सर्क्युलेशन होतं आहे, त्याला ठिकाणी आपण किती प्रमाणात टोटल अमाऊंट या ठिकाणी सर्क्युलेशनमध्ये आहे त्याला ठिकाणी आपण मनी सप्लाय असं म्हटलं जातं. तर मनी सप्लायच्या कॉम्पोनंट्सवरती वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला व्हेरियस अप्रोचेस हे ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर मनी सप्लायवरती कोणकोणते आयटम्स जे आहेत ते ठिकाणी कन्सिडर केले जातात ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर या ठिकाणी दोन अप्रोच आपल्याला ठिकाणी असलेले दिसून येतात. तर ते अप्रोच कोणकोणते आहेत, तर ट्रॅडिशनल अप्रोच आणि मॉडर्न अप्रोच अशा पद्धतीचे दोन अप्रोच जे आहेत ते आपल्याला कॉम्पोनंट्स ऑफ सप्लायवरती ठिकाणी असलेले दिसून येतात. तर हे दोन अप्रोच काय आहेत त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचं ॲनालिसिस आपल्याला खाली दिलेलं आहे, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज ट्रॅडिशनल अप्रोच. द ट्रॅडिशनल अप्रोच इज बेस्ड ऑन द मीडियम ऑफ एक्सचेंज फंक्शन ऑफ मनी. It is narrow approach. The main constituents of money supply according to this approach are as follows. तर या ठिकाणी फर्स्ट आपल्याला अप्रोच दिला आहे तो म्हणजे ट्रॅडिशनल अप्रोच. तर ट्रॅडिशनल अप्रोच ह्या मनीच्या एक्सचेंज फंक्शनवरच्या मीडियमवरती आपल्याला डिपेंड असलेला दिसून येतो. म्हणजेच मनीच्या एक्सचेंजसाठी आपण कोणकोणत्या प्रकारचे मीडियम त्या ठिकाणी यूज करतो त्याच्यावरती ठिकाणी आपल्याला ट्रॅडिशनल अप्रोच हा डिपेंड असलेला दिसून येतो. या अप्रोचनुसार मनी सप्लायमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कॉन्स्टिट्युएंट्स त्या ठिकाणी आपल्याला डिपेंड आहेत किंवा कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट्स त्या ठिकाणी इन्व्हॉल्व आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर कोणते कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज कॉइन अँड करन्सी नोट. Coin and currency note are legal tender money. Generally, they are issued by the central bank of country which has the monopoly of note issue. In some countries, the treasury is also involved in issuing the coins and currency note. For example, in India, 1 rupee coin is issued by and managed by the central government. Other coins and currency note are issued by the Reserve Bank of India. Coin and currency note are also called as high power money, as they are issued by the central bank and the central government. While issuing the currency note, different countries follow the different systems of the note issue. The main system of note issue are as follows. फर्स्ट या ठिकाणी कॉन्स्टिट्युएंट दिला आहे तो म्हणजेच कॉइन अँड करन्सी नोट. म्हणजेच त्या ठिकाणी कॉइन आणि करन्सी नोट हे ठिकाणी आपल्याला लिगल टेंडर मनी त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर अशा प्रकारचे जे काही कॉईन्स असतील किंवा करन्सी नोट जे असतील त्या इश्यू करण्याचा अधिकार फक्त ठिकाणी ते प्रत्येक स्टेट कंट्रीच्या जे काही सेंट्रल बँक असेल त्या बँकेकडे आपल्याला दिलेले दिसून येतात. तर काही कंट्रीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ट्रेजरी देखील त्या ठिकाणी कॉईन इश्यू करण्यामध्ये किंवा करन्सी नोट इश्यू करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर 1 रुपयाचा कॉईन जो आहे तो पूर्णपणे ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून इश्यू केला जातो. पूर्णपणे मॅनेजमेंट त्याचं हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून केलं जातं. आणि इतर जे काही कॉईन्स असतील किंवा करन्सी नोट जे आहेत ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी इश्यू केलेले आणि त्या मॅनेज केलेल्या आपल्याला दिसून येतात. तर हे जे काही कॉईन्स असतील किंवा करन्सी नोट्स असतील त्याला ठिकाणी हाय पॉवर मनी असं देखील त्या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं दिसून येतं. आणि हे जे कॉईन्स आणि हे करन्सी नोट जे आहेत ते आपल्याला प्रत्येक कंट्रीच्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून किंवा सेंट्रल बँकेकडून त्या ठिकाणी आपल्याला इश्यू केलेले दिसून येतात. तर अशा प्रकारचे जे काही करन्सी नोट्स असतील किंवा कॉईन्स असतील ह्या इश्यू करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सिस्टम्स जे आहेत ते आपल्याला प्रत्येक कंट्रीमध्ये यूज केलेल्या दिसून येतात. तर या ठिकाणी काही महत्त्वाचे सिस्टम्स त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर ते कोणकोणते सिस्टम्स आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहेत, ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नोट्स आणि ज्या काही कॉईन्स असतील ते इश्यू करताना यूज केले जातात. मग ते कोणकोणते ठिकाणी सिस्टम्स आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज फुल्ली रिझर्व्ह सिस्टम. व्हेन द इश्यू ऑफ करन्सी नोट इज फुल्ली बॅक्ड बाय द reserve of gold and silver, it is known as fully reserve system. It is also called 100% reserve system as the issue of currency note is fully backed by the precious metal. फर्स्ट ठिकाणी आपल्याला सिस्टम दिली आहे ती म्हणजे फुल्ली रिझर्व्ह सिस्टम. तर यामध्ये काय केलं जातं तर ज्या वेळेला आपण करन्सी नोट या इश्यू करत असतो त्यावेळेला आपल्याकडे रिझर्व्ह केलेले जे काही गोल्ड असेल सिल्वर असेल याचा पूर्णपणे आपल्याला पाठिंबा असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणूनच त्या ठिकाणी फुल्ली रिझर्व्ह सिस्टम असं ठिकाणी म्हटलं जातं. त्याला ठिकाणी 100% रिझर्व्ह सिस्टम असं देखील म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये जे काही प्रिशियस मेटल्स असतील त्याचा पूर्णपणे आपल्या ठिकाणी पाठिंबा असलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट इज प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टम. Under this system, a proportion of the note issue is backed by the gold and silver,
and balanced by the approved securities. This system was adopted by the India in 1927 and it was worked till 1957. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला सिस्टम दिली आहे ती म्हणजेच प्रपोर्शनल रिझर्व्ह सिस्टम. तर यामध्ये काय केलं जातं तर काही नोट इश्यू करत असताना किंवा करन्सी नोट त्या ठिकाणी इश्यू करत असताना प्रपोर्शनल पार्ट जो आहे तो आपल्याला ठिकाणी गोल्ड आणि सिल्वरच्या माध्यमातून आपल्याला प्रोव्हाइड केलेला दिसून येतो आणि उरलेला जो काही भाग आहे तो आपल्याला सिक्युरिटीच्या माध्यमातून अप्रूव्ह केलेला दिसून येतो. मग अशा पद्धतीची सिस्टम जी आहे ती इंडियामध्ये 1927 साली आणि त्याचबरोबर ती 1957पर्यंत आपल्याला चालू असलेली दिसून येते. म्हणजेच 1927 ते 1957पर्यंत जी काही करन्सी नोट त्या ठिकाणी इश्यू करण्यात आल्या होत्या ते या सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला इश्यू केलेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज मिनिमम रिझर्व्ह सिस्टम. In this system, the central bank is required to maintain a minimum amount of gold reserve. In 1957, the Reserve Bank of India adopted this system. Under this system, the central bank has to maintain a reserve of rupees 200 crore. Of this, gold handling must be worth rupees 115 crore and the balance 85 crores in terms of foreign securities. By maintaining this reserve, RBI can print any amount of currency note. This system is quite popular due to the future namely economy and elasticity. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला सिस्टम दिली आहे ती म्हणजेच मिनिमम रिझर्व्ह सिस्टम. तर या सिस्टममध्ये काय केलं तर सेंट्रल बँकेला त्या ठिकाणी मिनिमम अमाऊंटचं जे काही गोल्ड आहे ते आपल्याला रिझर्व्ह करून ठेवावं लागलेलं दिसून येतं. म्हणजे ते काही ठराविक गोल्ड आहे ते आपल्याला त्याचं रिझर्वेशन जे आहे ते आपल्या ठिकाणी मेंटेन करावं लागतं. मग त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 1957 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही सिस्टम त्या ठिकाणी ॲडॉप्ट केली होती आणि याच्या माध्यमातून सेंट्रल बँकेने त्या ठिकाणी आपल्याला 200 करोडपर्यंत जे काही गोल्डचं 200 करोड रुपयापर्यंत जो काही रिझर्व्ह होता तो आपल्याला मेंटेन केलेला दिसून येतो. मग त्याच्यापैकी गोल्डच्या माध्यमातून 115 करोडचा त्या ठिकाणी आपल्याला रिझर्व्ह त्या ठिकाणी केलेला दिसून येतो आणि उरलेला 85 करोडचा रिझर्व्ह जो आहे तो फॉरेन सिक्युरिटीच्या माध्यमातून आपल्याला केलेला दिसून येतो. याच्या माध्यमातून RBIने ठिकाणी आपल्याला करन्सी नोट ह्या 1957 साली आपल्याला प्रिंट केलेल्या दिसून येतात. तर ही जी सिस्टम आहे ती आपल्याला फ्युचर इकॉनॉमीसाठी असेल त्याचबरोबर इकॉनॉमिक इलेस्टिसिटी असेल त्याच्यासाठी आपल्याला पॉप्युलर असलेली दिसून येते. नेक्स्ट इज मॅक्झिमम फिड्युशरी सिस्टम. द मॉनिटरी ऑथॉरिटी फिक्स द मॅक्झिमम लिमिट फॉर द इश्यू ऑफ नोट. इट इज स्टॅच्युटरीली फिक्स्ड बाय द मॉनिटरी ऑथॉरिटी. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला सिस्टम दिली ती म्हणजेच मॅक्झिमम फिड्युशरी सिस्टम. तर यामध्ये काय केलं जातं तर आपण किती नोटा इश्यू करायचा याच्यावरती ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम लिमिटेशन्स हे ठिकाणी फिक्स केलेलं दिसून येतं. म्हणजेच मॉनिटरी ऑथॉरिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला किती प्रमाणात नोट इश्यू करायच्या त्याचं मॅक्झिमम लिमिटेशन्स हे ठिकाणी आपल्याला दिलेलं दिसून येतं आणि सेंट्रल बँक जे आहे ते त्या लिमिटनुसारच त्या ठिकाणी आपल्याला करन्सी नोट किंवा कॉईन जे आहेत ते आपल्याला इश्यू करताना दिसून येतात. Next is fixed fiduciary system. Under this system, the central bank is authorized to issue the certain amount of currency note against the government security. When the currency note has to be issued over and above these, it should be backed by the gold and silver. The government and the central bank issue the coin and currency note. The actual amount of money in circulation, however, it influenced by the variety of factors like nature and volume of trade, method of payment, development of the banking system, banking habits of people, price level, choice of the commodity either to pay in cash or in check etc. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला सिस्टम दिली आहे म्हणजे फिक्स्ड फिड्युशरी सिस्टम. तर यामध्ये काय केलं तर सेंट्रल बँकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवरती करन्सी नोट इश्यू करण्याचा अधिकार हा दिलेला आपल्याला दिसून येतो आणि या सिक्युरिटीजच्या ओव्हर जर त्या ठिकाणी करन्सी नोट ज्या आहेत त्या इश्यू झाल्या तर ठिकाणी गोल्ड आणि सिल्वरच्या माध्यमातून त्यांना सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच गोल्ड आणि सिल्वरच्या रिझर्वच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो. तर ज्यावेळेला गव्हर्नमेंट आणि त्या ठिकाणी सेंट्रल बँक ह्या नोट इश्यू करतं किंवा करन्सी कॉईन जे आहेत ते इश्यू करतात तर ते सर्क्युलेशनमध्ये कशा पद्धतीने येतात तर वेगवेगळ्या फॅक्टरच्या माध्यमातून करन्सी सर्क्युलेशन जे आहे किंवा मनी सर्क्युलेशन जे आहे याच्यावर इफेक्ट होत असतात. त्यावेळेला ठिकाणी गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल बँक जे आहे ते आपल्याला करन्सी नोट किंवा कॉईन जे आहेत ते आपल्याला इश्यू करताना किंवा सर्क्युलेशनमध्ये आणताना दिसून येतात. तर ते कशा पद्धतीने तर जर समजा ठिकाणी ट्रेडचं नेचर असेल त्याचबरोबर व्हॉल्यूम ऑफ ट्रेड असेल याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मनी सर्क्युलेशनवरती इफेक्ट होत असेल त्याचबरोबर मेथड ऑफ पेमेंट असेल त्याचबरोबर डेव्हलपमेंट ऑफ बँकिंग सिस्टम असेल बँकिंग हॅबिट ऑफ पीपल असेल त्याचबरोबर प्राईस लेवल असेल त्याचबरोबर चॉईस ऑफ कमोडिटी म्हणजेच ते कॅशचे पेमेंट असेल किंवा चेकचे पेमेंट असेल याच्या वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी मनी सर्क्युलेशनवरती जर आपल्याला इफेक्ट होत असेल तर अशा वेळेला ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि सेंट्रल बँक
ही आपल्याला मनी त्या ठिकाणी इश्यू करून किंवा करन्सी नोट आणि कॉईन इश्यू करून त्या ठिकाणी आपल्याला सर्क्युलेशनमध्ये आणताना दिसून येतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या सिस्टमच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कॉईन्स किंवा करन्सी नोट या ठिकाणी आपल्याला इश्यू केलेल्या दिसून येतात. नेक्स्ट इज बँक मनी. अनदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द मनी सप्लाय इज बँक मनी. बँक मनी रेफर्स टू द डिमांड डिपॉझिट विथ द कमर्शियल बँक which can be withdrawable by the means of check. This deposit can be transferred to the another or they can be used for making a payment through the check. Thus the deposit can be made as the medium of exchange through the check. Deposit with the bank are two types, namely the demand deposit and time deposit. While the demand deposit can be withdrawal through the check, time deposit can be withdrawal only after the maturity period. Thus, according to the traditional approach, only demand deposit should be included in the money supply. सेकंड मनी सप्लायचं अनदर ठिकाणी कॉन्स्टिट्युएंट्स आपल्याला दिला आहे तो म्हणजेच बँक मनी. तर बँक मनी म्हणजेच काय, तर आपण जे काही कमर्शियल बँकेमध्ये असेल किंवा वेगळ्या बँकेमध्ये जे काही डिमांड डिपॉझिट आपण त्या ठिकाणी केलेलं असतं त्याला ठिकाणी मनी बँक मनी असं म्हटलं जातं. आणि तो मनी आपण चेकच्या माध्यमातून कोणत्याही वेळेला ठिकाणी विड्रॉवल करू शकतो. आणि हे जे काही डिपॉझिट आहे म्हणजे डिमांड डिपॉझिट जे आहे ते आपण कोणत्याही व्यक्तीला ठिकाणी ट्रान्सफर करू शकतो. त्याचबरोबर एखादं पेमेंट करायचं असेल तर चेकच्या माध्यमातून आपण पेमेंटच्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी हे डिपॉझिट आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येलं असेल की बँक मनी म्हणजेच काय, तर आपण एखाद्या बँकमध्ये जी काही अमाऊंट डिपॉझिट करून ठेवली जाते आणि ती आपल्याला वेगळ्या प्रकारचे जे काही एक्सचेंज असेल ते चेकच्या माध्यमातून एक्सचेंजसाठी किंवा एखादं पेमेंट करण्यासाठी यूज केली जाते त्यालाच ठिकाणी पण बँक मनी असं म्हटलं जातं. या ठिकाणी बँक मनीचे जे काही डिपॉझिट आहेत ते आपल्याला दोन टाईपमध्ये असलेले दिसून येतात. मग ते दोन टाईप कोणकोणते आहेत, तर डिमांड डिपॉझिट आणि टाईम डिपॉझिट अशा पद्धतीचे दोन टाईपमध्ये ठिकाणी आपण डिपॉझिट केलेले दिसून येतात. तर डिमांड डिपॉझिट म्हणजेच काय, तर अशा प्रकारचे डिपॉझिट जे आपण कोणत्याही टाईमला त्या ठिकाणी चेकच्या माध्यमातून आपण विड्रॉ करू शकतो. तर टाईम डिपॉझिट म्हणजेच काय, तर आपण ती अमाऊंट ही एका मॅच्युरिटी पिरियड नंतरच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी विड्रॉ करू शकतो, त्याला टाईम डिपॉझिट असं म्हटलं जातं. त्यामुळे ट्रॅडिशनल अप्रोचच्या माध्यमातून मनी सप्लाय कॅल्क्युलेट करत असताना त्यावेळेला फक्त डिमांड डिपॉझिट जे आहेत त्या ठिकाणी कन्सिडर केले जातात. म्हणजे टाईम अप्रोचच्या माध्यमातून त्या ठिकाणी मनी सप्लाय हा आयडेंटिफाय करत असताना त्या वेळेला फक्त ठिकाणी ज्या काही डिमांड डिपॉझिट आहेत त्या कन्सिडर केल्या जातात. टाईम डिपॉझिट या त्यामध्ये कन्सिडर केलेले आपल्याला दिसून येत नाहीत. The deposit of a public are issued by the commercial bank to provide a credit to various sectors of the economy. In the process of credit creation, more deposits are created by the commercial bank, leading to increased money supply. Of the two constituents of money supply, bank money account for a larger proportion in case of advanced countries. This is due to the development of the banking system and the banking habit of the people. In the case of countries like India, bank money amount is for the nearly 50% of the total money supply. This is because of insufficient development of the banking system and banking habit of the people, and also due to for the preferences to make a payment in terms of cash. This shows the underdevelopment nature of the Indian economy. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की पब्लिककडून जे काही डिपॉझिट घेतले जातात कमर्शियल बँकेकडून ते कशासाठी यूज केले जातात, तर इकॉनॉमीच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ठिकाणी क्रेडिट प्रोव्हाइड करण्यासाठी कमर्शियल बँकेकडून हे पब्लिक डिपॉझिट त्या ठिकाणी आपल्याला यूज केलेले दिसून येतात. आणि या क्रेडिट क्रिएशनच्या प्रोसेसमुळेच त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात डिपॉझिट हे कमर्शियल बँकेकडून आपल्याला तयार केलेलं दिसून येतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला मनी सप्लायमध्ये वाढ झालेली दिसून येते. तर मनी सप्लायचे आपण जे काही दोन कॉन्स्टिट्युएंट्स बघितले त्याच्यापैकी जर आपण ॲडव्हान्स कंट्रीचा विचार केला तर बँक मनी अकाउंट हा ठिकाणी लार्जर प्रपोर्शनमध्ये असलेला दिसून येतो. असं का, तर त्या कंट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला बँकिंग सिस्टममध्ये आपल्याला डेव्हलपमेंट झालेली दिसून येते. त्याचबरोबर लोकांची देखील बँकिंग हॅबिट त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात असलेली दिसून येते. परंतु आपण इंडियासारख्या कंट्रीमध्ये जर बघितलं तर बँक मनीचे अमाऊंट ही ठिकाणी आपल्याला फक्त 50% ठिकाणी असलेली दिसून येते. म्हणजे टोटल मनी सप्लायच्या 50% अमाऊंट ही फक्त आपल्याला बँक मनीच्या माध्यमातून आपल्याला असलेली दिसून येते. तर असं का, तर इंडियामध्ये जर बघितलं तर आपल्याकडे लक्षात येईल की बँकिंग सिस्टम जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कमी प्रमाणात ठिकाणी किंवा इन्सफिशियंट डेव्हलपमेंट ही आपल्याला झालेली दिसून येते. त्याचबरोबर लोकांमध्ये ठिकाणी बँकिंग हॅबिट देखील कमी असलेली दिसून येते. त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचं पेमेंट करण्यासाठी देखील आपल्याला कॅश पेमेंटकडे मोठ्या प्रमाणात प्रेफरन्स हा दिलेला दिसून येतो. याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला बँक मनी जो आहे तो क्रिएट करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आणि याच्या माध्यमातूनच ठिकाणी आपल्या लक्षात येईल की इंडियन इकॉनॉमी जी आहे ती अंडर डेव्हलप नेचर असलेलं आपल्याला दिसून येतं.
अशा पद्धतीने बँक मनीच्या माध्यमातून देखील आपल्या ठिकाणी मनी सप्लाय हा ठिकाणी केलेला दिसून येतो. नेक्स्ट अप्रोच इज मॉडर्न अप्रोच. द मॉडर्न अप्रोच इज द वाइडर कॉन्सेप्ट. अकॉर्डिंग टू दिस अप्रोच मनी सप्लाय शुड बी इन्क्लूड बोथ मनी अँड नियर मनी असेट. Thus, money supply, according to this approach, consists of coins, currency note, demand deposit, time deposit, deposit with non-banking financial intermediaries, shares, bonds, and bill of exchange. In fact, all these assets which are liquidity are considered under money supply. द मॉडर्न अप्रोच हॅज द फॉलोइंग 4 व्हर्जन्स. म्हणजे सेकंड नेक्स्ट आपल्याला अप्रोच दिला तो म्हणजेच मॉडर्न अप्रोच. तर मॉडर्न अप्रोच हा ठिकाणी वायरल कॉन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला असलेली दिसून येते आणि या अप्रोचनुसार त्या ठिकाणी मनी सप्लायमध्ये त्या ठिकाणी मनी त्याचबरोबर नियर मनी असेट देखील त्या ठिकाणी मनी असेट देखील त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेल्या दिसून येतात. मग यामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्या ठिकाणी इन्क्लूड केलेल्या दिसून येतात तर त्या ठिकाणी कॉईन्स असतील, त्याचबरोबर करन्सी नोट असेल, त्याचबरोबर डिमांड डिपॉझिट असेल, टाईम डिपॉझिट असेल, याबरोबरच त्या ठिकाणी डिपॉझिट विथ नॉन बँकिंग फिनान्शियल इंटरमिडिएरीज म्हणजेच नॉन बँकिंग फिनान्शियल इंटरमिडिएटच्या माध्यमातून केलं जाणारं डिपॉझिट असेल, शेअर्समधलं डिपॉझिट असेल, त्याचबरोबर बॉन्ड्स असतील, बिल ऑफ एक्सचेंज असेल, यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये केलेली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती यामध्ये कन्सिडर केलेली आपल्याला दिसून येते. आणि या ज्या काही सर्व असेट आहेत त्या लिक्विडिटी आहेत असं ठिकाणी कन्सिडर करून त्या ठिकाणी मनी सप्लाय ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेला आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी मॉडर्न अप्रोचचे 4 ठिकाणी व्हर्जन्स त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. मग हे 4 व्हर्जन कोणकोणते आहेत त्यापर्यंत पुढे पाहणार आहोत. द फर्स्ट इज प्रोफेसर मिल्टन फ्रीडमॅन अप्रोच. Professor Milton Friedman, the famous monetary economist, has given the wider approach to the constituents of money supply. According to him, the money supply consists of coin, currency note, demand deposit, time deposit, and all government securities which are marketable. According to Professor Milton Friedman, time deposit should also include as they have a liquidity. They can be made available as a loan at a particular rate of interest before the maturity period. Hence the money supply should include the both money and near money assets. फर्स्ट ठिकाणी आपल्याला अप्रोच दिला आहे तो म्हणजेच प्रोफेसर मिल्टन फ्रीडमॅन अप्रोच. तर प्रोफेसर मिल्टन फ्रीडमॅन हे ठिकाणी आपल्याला फेमस इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी ठिकाणी मॉनिटरी इकॉनॉमिस्ट त्या ठिकाणी आहेत. त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला वायडर अप्रोच हा ठिकाणी मनी सप्लायवरती ठिकाणी दिलेला दिसून येतो. तर त्यांनी काय सांगितले तर मनी सप्लायमध्ये त्या ठिकाणी कॉईन असेल, त्याचबरोबर करन्सी नोट असेल, डिमांड डिपॉझिट असेल, टाईम डिपॉझिट असेल आणि इतर ज्या काही गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ज्या आहेत त्या मार्केटेबल केल्या जातात त्या सर्व सिक्युरिटीज त्या ठिकाणी मनी सप्लायमध्ये इन्क्लूड केल्या जातात. तर प्रोफेसर मिल्टन फ्रीडम यांनी त्या ठिकाणी टाईम डिपॉझिट का घेतलं आहे तर टाईम डिपॉझिटच्या मॅच्युरिटी पिरियडच्या अगोदर आपण जर त्या ठिकाणी लिक्विडिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला लोन हे पर्टिक्युलर रेट ऑफ इंटरेस्टवरती आपल्याला अवेलेबल झालेलं दिसून येतं. त्यामुळे त्यांनी टाईम डिपॉझिट देखील त्या ठिकाणी आपल्याला मनी सप्लायमध्ये इन्क्लूड केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने मनी सप्लाय कॅल्क्युलेट करत असताना किंवा मनी सप्लायमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बोथ मॉनिटरी अँड नियर मनी असेट त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट केलेला इन्क्लूड केलेलं आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट इज गुरली शॉ अप्रोच. दिस अप्रोच इन्क्लूड द अदर नियर मनी आयटम लाईक डिपॉझिट विथ द नॉन बँकिंग फिनान्शियल इंटरमिडिएरीज अलॉंग विथ द अदर आयटम्स. म्हणजे नेक्स्ट आपल्याला अप्रोच दिला तो म्हणजेच गुरली शॉ अप्रोच. तर त्यांनी काय सांगितलं तर या अप्रोचच्या माध्यमातून इतरही ज्या काही नियर मनी आयटम्स आहेत ते ठिकाणी आपल्याला इन्क्लूड केलेले दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी नॉन बँकिंग फिनान्शियल इंटरमिडिएटच्या माध्यमातून जे काही डिपॉझिट त्या ठिकाणी केले जातात ते देखील त्या ठिकाणी आपल्याला या अप्रोचच्या माध्यमातून मनी सप्लायमध्ये ॲड केलेले दिसून येतात. त्याचबरोबर इतरही जे काही आयटम जे आहेत मध्ये काही मनी कॉईन्स असतील, त्याचबरोबर करन्सी नोट असेल, डिमांड डिपॉझिट असेल, टाईम डिपॉझिट असेल, याच्यासारखे इतरही गोष्टी ठिकाणी आपल्याला ॲड केलेल्या दिसून येतात. आणि त्या गोष्टींबरोबरच त्या ठिकाणी आपल्याला नॉन बँकिंग फिनान्शियल इंटरमिडिएटच्या माध्यमातून केले जाणारे डिपॉझिट हे देखील त्या ठिकाणी आपल्याला मनी सप्लायमध्ये ॲड केलेली दिसून येते. Next is Radcliffe approach. This approach considers the all items which have liquidity under the money supply. It includes the currency note, all types of deposit with the banks and financial intermediaries, other near money asset like a share, bonds and also borrowing facilities available in the economy. नेक्स्ट ठिकाणी आपल्याला अप्रोच दिला तो म्हणजेच रॅडक्लिफ अप्रोच. तर याच्या माध्यमातून या अप्रोचच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सर्व जे काही लिक्विडिटी आयटम्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला मनी सप्लायमध्ये कन्सिडर केलेले दिसून येतात. मग त्या ठिकाणी करन्सी नोट असतील, त्याचबरोबर बँक किंवा फिनान्शियल इंटरमिडिएटच्या माध्यमातून केले जाणारे डिपॉझिट असतील, याच्याबरोबरच त्या ठिकाणी इतर नियर मनी असेट देखील, मग त्या ठिकाणी शेअर्स असतील, बॉन्ड्स असतील, त्याचबरोबर इकॉनॉमीमध्ये इतर जे काही बॉरोइंग फॅसिलिटीज आपल्याला अवेलेबल असतात त्याच्या माध्यमातून किती पैसा त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो ते देखील त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेलं दिसून येतं. Next is central bank approach. According to this approach, money supply consists of coin, currency note, time and demand deposit with the commercial bank.
डिपॉझिट इन नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनीज, बिल ऑफ एक्सचेंज, शेअर, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अँड द क्रेडिट प्रोव्हाइडेड बाय द व्हेरियस इन्स्टिट्यूशन्स. दिस अप्रोच इज कन्सिडर ॲज अ वायडर अँड अ प्रॅक्टिकल अप्रोच. म्हणजे सगळं नेक्स्ट आपल्याला अप्रोच दिला आहे तो म्हणजे सेंट्रल बँक अप्रोच. तर या अप्रोचनुसार कोणकोणत्या गोष्टी त्याकडे कन्सिडर केल्या जातात तर कॉईन्स असेल, त्याचबरोबर करन्सी नोट, टाईम अँड डिमांड डिपॉझिट, त्याचबरोबर नॉन बँकिंग फिनान्शियल कंपनीच्या माध्यमातून केलं जाणारे डिपॉझिट असेल, त्याचबरोबर बिल ऑफ एक्सचेंज, शेअर, बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज याच्याबरोबरच त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्सकडून प्रोव्हाइड केलं जाणारं क्रेडिट हे देखील त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट केलेलं किंवा कन्सिडर केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की या अप्रोचच्या माध्यमातून त्या ठिकाणी वायडर कॉन्सेप्ट ही ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेली दिसून येते, म्हणजेच वायडर रेंजमध्ये आपल्याला कन्सिडर केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर अगदी प्रॅक्टिकल अप्रोचच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेलं दिसून येतं. अशा पद्धतीने सेंट्रल बँक अप्रोचच्या माध्यमातून सर्व गोष्टी ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेल्या मनी सप्लायमध्ये दिसून येतात. दस द मॉडर्न अप्रोच कन्सिडर मनी अँड ऑल नियर मनी असेट टू कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ मनी सप्लाय. म्हणूनच त्या ठिकाणी मॉडर्न अप्रोचच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मनी सप्लाय कन्सिडर करत असताना त्या ठिकाणी मनी बरोबरच त्या ठिकाणी इतर मनी असेट जे आहेत त्या देखील त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर केलेल्या मनी सप्लायचा कॉन्स्टिट्युएंट म्हणून कन्सिडर केलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने दोन अप्रोचच्या माध्यमातून त्या ठिकाणी मनी सप्लाय हे ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. नेक्स्ट त्या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजे डिटर्मिनंट्स ऑफ मनी सप्लाय. म्हणजेच मनी सप्लायचे डिटर्मिनंट्स कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.